भगवान की जय हो। 24 भगवान की जय हो। पंच परमेष्ठी भगवान की जय हो। देवादिदेव शांतीनाथ भगवान की जय हो। देवादिदेव पार्श्वनाथ भगवान की जय हो। संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागरजी महामुनी राज की जय हो। परम पूज्य आचार्य गुरुवर समय सागरजी महामुनी राज की जय हो। 3 9 कोट मुनी राजो की जय हो। कालचा विषय सांगता काय सरिता वहिनी? हा, दीदींना आणि नाही सर्व प्रतिमादरींना वंदना. कोण सांगणार आहे काय? नाही नाही कोण नाही मला सांगणार, दान तुम्ही सांगा. दीदींना तुम्ही आणि सांगा सर्व वहिनी, कोण नाही प्रतिमादरींना वंदना. सर्वांना जय जिनेंद्र. दान शासनम मध्ये आपण काल क्षुधारोग आणि मौन या 2 विषयांवरती चर्चा केली. जसा जन्मजरा मृत्यू हा जीवाचा रोग आहे, तसा क्षुधा हा देहाचा एक महारोग आहे. ही क्षुधा शमन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या व्यंजन उपयोग करतो. कारण क्षुधा शमन झाल्यानंतर प्राणाचे रक्षण होते, चारित्र्याची वृद्धी होते. पण क्षुधा जर शांत झाली नाही, शमन झालं नाही तर काय? या रोगामुळं काय काय परिणाम होतात पहा. तर देहाची सुंदरता कमी होते, कारण शरीर कृश होऊ लागतं. अंतरंगातील विकार क्षमतात, मनोवर्गणांपासून आहार वर्गणा बनतात. आहारच जर ग्रहण केला नाही तर मन आपोआप शांत होते. कमी अन्न आणि खाणारे लोक जर जास्त असतील तर माझे तुझे होऊन नात्यांमध्ये भेदभाव होतात. दृष्टी मंद होते. अंतरंगातील गुण अवगुणांमध्ये प्रवृत्त होतात. तपाची आणि ज्ञानाची हानी होते. लज्जा व विनयाचा नाश होतो. इतकंच काय, क्षुधेमुळे त्रस्त व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, अगदी प्राणहानी सुद्धा होऊ शकते. ही क्षुधा विश्वातल्या सर्व जीवांना पीडा देणारी आहे. असा हा रोग आहारदानामुळे नष्ट होऊ शकतो. काही लोक जीवनभर एक आहार एक उपवास असं करतात, कारण त्यांनी आहारदानाने दुसऱ्यांच्या क्षुधेला शांत केलेले असते. उदाहरणार्थ, चंद्रप्रभू सागरजी महाराज दीक्षा घेतल्यापासून 1 दिवस आड उपवास करतात. 7,000 पेक्षा जास्त उपवास त्यांचे झालेत आणि 20-20 किलोमीटर विहारही करतात. पण त्यांच्याकडे पाहून कधी असं उपवास आहे असं वाटत नाही, कारण पूर्व भवामध्ये आहारदान केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट शरीरबळ मिळाले आहे. म्हणून संधी मिळताच उत्कृष्ट भावनेने आहारदान करायचे. आचार्य श्रावकांना म्हणायचे, आप लोग हमें प्राणदान देते हो, ज्ञानदान देते हो, अभय दान देते हो, औषध दान भी देते हो. आपका उपकार हम कैसे भूल सकते हैं. एका आहारदानामध्ये 4ही प्रकारचे दान गर्भित आहेत. पहिलं, उपाशी पोटी मुनी महाराज स्वाध्याय करू शकणार नाहीत, प्रवचन सांगू शकणार नाहीत. ज्या देहामध्ये हा जीव विराजमान आहे त्या देहाची शक्ती टिकून राहणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे प्राणरक्षा होते, म्हणून प्राणदान. दुसरं, आहारदान देताय म्हणून मुनी निर्भय आहेत. त्यांचे चारित्र्य सांभाळायला त्यांच्या पाठीशी श्रावक आहेत. श्रावक आहेत म्हणून मुनी आहेत. मुनींचे पूर्ण जीवन श्रावकांवर अवलंबून आहे. श्रावक आहारदान देतात म्हणून मुनी दिवसभर सामायिक स्वाध्याय भक्ती करू शकतात. म्हणजे इथं या ठिकाणी अभयदान झालं. तिसरं, क्षुधारोग शमन करण्यासाठी भक्तिरूपी आहारदानाचे औषध दिले, म्हणून तपश्चर्या करू शकलो, साधना करू शकलो आणि जन्मजरा मृत्यू रोगावर विजय प्राप्त करू शकलो, असं मुनी महाराज म्हणतात. म्हणजे औषध दान झालं. चौथं, तुम्ही आहारदान दिल्यानं सामायिक स्वाध्याय करू शकता, उपदेश ग्रहण करू शकतो, उपदेश देऊ शकतो, ज्ञानार्जन करू शकतो, म्हणूनच हे ज्ञानाचं दान झालं. आहारदान करून श्रावक स्वतःच्या दुर्गतीचा नाश करतात, पुण्यार्जन करतात आणि आहारदान म्हणजे मोक्ष प्राप्तीची एक आराधनाच आहे. एकदा एक श्राविका आचार्यशींना म्हणाली, पहाटे 6 वाजल्यापासून चौक्यात राबतो. न पूजा अर्चा मिळते, न तुमचे प्रवचन ऐकायला मिळते, न तुमचे पडघाण मिळते. खूप वेळ चौका असाच खाली जातो, कारण मुनी 40 आणि चौके मात्र असतात 250. काय फायदा चौका लावून. आचार्यशी म्हणाले, आप लोग ऐसा क्यों सोचते हो. सुबह 6 बजे से 11-12 बजे तक आप महाविधान कर रहे हो, पता है क्या आपको.
महाराजांच्या आवडीचं प्रकृतीला योग्य आहार करताना आपण जीवाचं रान करता, एकाग्र होऊन स्वयंपाक करताना तहान, भूक, अंगदुखी, वेदना सगळं विसरून जाता आणि छान छान पदार्थ करायचे भाव तुमच्या मनी असतात. त्यावेळी उत्कृष्ट असंख्यात गुणी कर्मनिर्जरा तुमची चालू असते. मोठे महाराज आले नाहीत, मग असं भाव करतो आपण की मोठे महाराज येऊ देत. पण ते नाही आले तर छोटे महाराज येऊ देत. पण तेही नाही आले तर मग आपण काय करतो, ब्रह्मचारी, प्रतिमाधारी सर्वांना हुडकून काढून आहार देतो. एका मुनींच्या पडगांपेक्षा जास्त पुण्य कमवतो. चौक्यात भाजी निवडताना, फोडणी घालताना, स्वयंपाक करताना, आहार घालताना आणि शेवटी आवराआवरी करताना सुद्धा महाव्रतींच्या गुणांचीच आपण पूजा करतो. त्यांची चर्या, त्यांची प्रकृती, त्यांची तपश्चर्या चांगली व्हावी असे भाव असतात. म्हणून विकल्प करून घेऊ नका. आहार दानामुळे उत्कृष्ट पुण्याची प्राप्ती होत असते आणि कर्माची निर्जराही होत असते. मुनी महाराज आहारामध्ये प्रवृत्ती करतात. कशासाठी? प्राणरक्षणासाठी नाही, इंद्रियांना पुष्ट करण्यासाठी नाही, तर आहार मिळाला तर मिळाला, नाही तर शांत बसायचे. आहार करतात ते त्यांच्या अंतरंगातील विषय वासना नष्ट करण्यासाठी, चारित्र्यात शुद्धी वृद्धी करण्यासाठी, ज्ञानार्जन करण्यासाठी. मुनिचर्या उत्कृष्ट ठेवून त्यांना मोक्ष मार्ग गाठायचा असतो. अंतरंगामध्ये लालसा कामना नसते. आता मौन. आहार घेताना महाव्रतींचे मौन का असते? कारण एखादा स्वादिष्ट पदार्थ परत मागायचे भाव व्हायला नकोत, किंवा आहार देणाऱ्या स्त्रीने आवडलेला पदार्थ जर दिला नाही तर क्रोधाने त्यांना शाप द्यायचे भाव व्हायला नकोत. आणि असं जर झालं तर दाता आणि पात्र दोघांचीही निंदा किंवा अपकीर्ती होऊ शकते. म्हणून मुनींनी मौन धरले तर या सर्व दोषांची संभवता नाही. मुनींच्या क्रियेला मौन म्हणतात, गप्प बसण्याला नाही. कारण मुनी हे नेहमी हित, मित आणि प्रियच बोलत असतात. श्रावकांनीही भोजन समयी किंवा इतर वेळी मौन धारण करावे. मौनाचे फायदे काय? तर आपल्या स्वाभिमानाचं रक्षण होतं, ज्ञानाची वृद्धी होते, पुण्याची प्राप्ती होते, पापाची हानी होते, मनाची निर्मलता वाढते, आनंदाची वृद्धी होते, रत्नत्रयाचं रक्षण होतं, अज्ञानाचा नाश होतो. मौनामुळे भावनेची विशुद्धी, अंतरंगाची शुद्धी आणि शक्ती वाढते, ज्ञानावर्णीय कर्माचा क्षयक्षम होतो आणि सर्वात महत्वाचं क्रोधाचा नाश होतो. उदाहरण बघा, सकाळी सकाळी 2 तास घरातील स्त्रीची खूप धांदल असते. मंदिरात जायचं असतं, पूजा करायची असते, मुलांचे डबे करायचे असते, घरातील वयस्करांना नाश्ता, औषध पाणी द्यायचं असतं, स्वतः हे सगळं आवरून नोकरीला जायचं असतं. आणि त्यात जर कोण काही जरा बोलले तर आपला पुरुषार्थ आणि सावधानता कमी पडते. तळपायाची आग मस्तकात जाते आणि वादावादी अपशब्द तोंडातून बाहेर पडतात. यापेक्षा याच वेळी जर 2 तास मौन धरले तर क्रोध आला तरी व्यक्त होणार नाही, कारण मौन आहे. 2 तासांनी व्यक्त व्हायचे म्हटलं तर तोपर्यंत राग शांत झाला असेल. उलट उत्तर न देता निघून जाल, त्यामुळे समोरची व्यक्तीही शांत होते. विघ्न नष्ट होतात, विवाद नष्ट होतात आणि मैत्री होते. म्हणतात ना, संवाद असावा पण विवाद नाही. शांत बसणे ही एक तपश्चर्याच आहे. त्याला फार मोठा पुरुषार्थ करावा लागतो. याचा अर्थ घरात कोणीही नाही म्हणून मौन पकडायचे का? तर नाही, यात पुरुषार्थ नाही. जसं भूक लागत नाही म्हणून उपवास धारण केल्यावर पुण्य थोडीच मिळणार आहे. अशा प्रकारे मौनामुळे अनेक गुणांची प्राप्ती होते. नियम सागरजी महाराज दीक्षा घेतल्यानंतर अनेक वर्ष मौन होते. महाराजींनी संस्कृतमध्ये तेही विद्वान पंडित आहेत आणि मौनामध्येच त्यांनी विद्याष्टक संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. शंकरदयाल शर्मा, जे स्वतः ब्राह्मण होते, राष्ट्रपती होते, तेव्हा त्यांच्या हाती हा ग्रंथ पडल्यावर ते म्हणाले, भारत भूमीमध्ये असे विद्वान पंडित आणि तेही साधू आहेत, हे भारताचे भाग्यच आहे. जसं पावसाळ्यात धो-धो पाण्यामुळे रस्त्यावरची घाण वाहून जाते आणि रस्ता अगदी स्वच्छ होतो, तसं सद्गुणांना नष्ट करणारे क्रोधादी कषाय मौनामुळे नष्ट होतात आणि आपला आत्मा स्वच्छ होतो. अपराजित मंत्राचा उच्चार करताना मौनरूपी वज्रदंड मोठे मोठे कर्मरूपी पर्वतांना नष्ट करतात, कारण दंडरत्न मोठ्या मोठ्या पर्वतांना चक्काचूर करून टाकतात. म्हणून प्रमाद न करता अविवेकाला दूर करा आणि सम्यक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मौन धारण करा, तरच मोक्षाची सिद्धी करू शकता. सिद्ध भगवान अनंत काळ मौन आहेत, शांत आहेत, स्वमध्ये लीन आहेत, स्वानुभवाची प्रचिती करत आहेत. सिद्धालयात शांत राहायला फार मोठा पुरुषार्थ लागत नाही, पण त्यांनी त्या पदाला पोहोचायला अनेक भव शांत राहण्याची जी साधना, प्रयत्न आणि पुरुषार्थ केलेला असतो,
म्हणून आपणही रोजच्या रोज 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1-2 तास मौन राहण्याचा आपण सराव केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यानं कर्माची निर्जरा तर होणारच, पण अंतरंगात शांती लाभते. एकदा घरातल्यांना कळलं की तुम्ही मौनाची साधना करताय, तर ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वमध्ये राहू शकता. म्हणून श्रावकांनी सुद्धा आणि मंदिरात साक्षात त्रिलोकनाथ समोर एकमेकांना जय जिनेंद्र करू नका, इतर अवांतर चर्चा करू नका. तो त्रिलोकनाथांचा अभिनय आहे. मंदिरात मोठमोठ्यांनी श्लोक पूजा सुद्धा म्हणू नये. त्यामुळे इतरांना डिस्टर्ब होतो आणि त्यांच्या पूजेत बाधा येते आणि मग तुम्ही अंतराय कर्म बांधून घेता. शेवटी मंगल भावना की आपण असे भाव करू की सर्वांना मौनाची साधना करता यावी, सर्वांच्या पापाचा क्षय आणि पुण्याची वृद्धी होऊ देत, सर्वांच्या मध्ये विवेक बुद्धी येऊ देत. आपल्या हृदयामध्ये त्रिलोकनाथ भगवंतांना स्थापन करायचं, जेणेकरून त्यांचे गुण आपल्यात उतरू देत आणि आपणही एक दिवस त्रिलोकनाथ होऊ देत. वंदना दीदी. जय जिनेंद्र. छान सांगितलं. थँक्यू. जो पतिव्रता स्त्री अपने पति को संतुष्ट करने के लिए उसके साथ अनेक प्रकार से सरस वार्तालाप करती है, वो प्रेम व्यवहार करती है, वही दूसरे मनुष्य सामने आवे तो आंख उठाकर भी नहीं देखती और दूसरों पान के नंबर वचन सांगा को की. भी नहीं सुनती. आवाज येतोय? ते पान नंबर जरा सांगा की. 190. जो पतिव्रता स्त्री अपने पति को संतुष्ट करने के लिए उसके साथ अनेक प्रकार से सरस वार्तालाप करती है, वह प्रेम व्यवहार करती है, वही दूसरे मनुष्य सामने आवे तो आंख उठाकर भी नहीं देखती और दूसरों के वचनों को भी नहीं सुनती. इसी प्रकार धर्मात्मा सज्जन पुरुष सदा अपने आत्मा के हित के लिए पुण्य रूप वचन को ही बोलते हैं एवं जब स्तोत्र, जिनेंद्र पूजा आदि कार्य अत्यंत तल्लीन होकर करते हैं, उनको सर्व प्रकार के इष्ट फल प्राप्त होता है. उदाहरण किती छान दिलं बघा. जशी एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी वार्तालाप करायचे सोडून परपुरुषाशी कधी वार्तालाप करत नाही, त्यांच्यासोबत कसलेही ती व्यवहार ठेवत नाही. एवढंच नव्हे, दुसऱ्यांच्याकडे ती डोळे उचलून पण बघत, डोळे उघडून पण ती दुसऱ्यांच्याकडे बघत नाही. तसं जो खरा सम्यक दृष्टी आहे तो स्वतःच्या आत्मतत्वाला सोडून, स्वतःच्या आत्म्याची आराधना करायचं सोडून परवस्तू आणि परव्यक्तीशी प्रीती कधी निर्माण करून घेत, व्यभिचार मानला जातो. जसं एखादी स्त्री आपल्या पतीला सोडून इतरांसोबत वार्तालाप करत असेल, मैत्रीचे संबंध प्रस्थापित केली तर तिला व्यभिचाराचा कसा दोष लागतो, तसं आपण आपल्या आत्मतत्वाला सोडून, आपल्या आत्मतत्वावर प्रीती करायचं सोडून, आपल्या आत्मतत्वाशी एकनिष्ठ राहायचं सोडून आपण इतरांच्या सोबतच प्रीती करत असेल, मोह निर्माण होत असेल, त्यांच्यासोबत तुम्ही रमत असाल, त्यांच्यासोबत गमत असाल, तर तुम्ही तुमच्याशी व्यभिचार करत आहात, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून सम्यक दृष्टी काय करतो, फक्त स्वतःच्या आत्मतत्वासोबत राहणार आणि नसेल तर देवशास्त्र गुरु यांच्या संगतीमध्ये राहणार. मागं तुम्हाला एक उदाहरण सांगितले होते आणि हे 2-4 वेळा सांगितले पण होते, आचार्य कुंदकुंदांचं उदाहरण. त्यांची माता सांगायची लहानपणी, बाळ तुला खेळायचं असेल तर तुझ्याच घरात खेळ, तुला तुझ्या घरात खेळून कंटाळा येत असेल तर तू आपल्याच अंगणात खेळ. आपलं घर आणि आपलं अंगण सोडून आपण बाहेर जायचं नाही, जर बाहेर गेलं आपल्या अंगाला घाण लागतं. लक्षात आलं? इथं सेम ते सांगितलं. ते कुंद भगवान सुद्धा लहानपणी आईला विचारायचे, आई तू सारखं असं का म्हणतेस, तुझ्या घरात खेळ, बाहेर जाऊ नको, बाहेर जायचं असेल तर आपल्याच अंगणात खेळायचं, दुसऱ्यांच्या घरी जायचं नाही.
असं का बोलतेस ग? आई किती सुज्ञ होती बघा. आई म्हणते बाळा तुझ्या घरात खेळायचा अर्थ काय? तू तुझ्या आत्म्यासोबत खेळ म्हणजे काय? तू तुझ्या आत्म्याच्या स्वभावामध्ये रम, चिंतन कर, मनन कर. स्वतःला सोडून तू बाहेर पडू नकोस. म्हणजे पर व्यक्ती पर वस्तूचं थोडंसं चिंतन मनन विचार करू नको. आणि जर तुला कंटाळा आला तर देवशास्त्र गुरु यांच्याशी समर्पित त्यांची भक्ती कर. त्यांना सोडून इतर ठिकाणी जाऊ. तर तुला दोष लागणार, पाप लागणार. बरोबर आहे? तर खरोखर एक ज्ञानी व्यक्ती आहे ना, तो असाच व्यवहार करतो. कारण आत्मा काय आहे हे त्याला समजलेलं आहे. मी काय आहे आणि पर काय आहे हे समजलेलं आहे. जर पर हे परच आहे तर परासंबंधी मला का विचार करायचं? मी काय विचार करू? असा विचार करतो. आणि पराकडे बघताना पण द्रव्य दृष्टीने बघतोय. कशी द्रव्य दृष्टी ठेवतो? हे सगळे जे पण मला दिसायलेत ना, हे सगळे शुद्ध भगवान आहेत. हे सगळे शुद्ध भगवान आहेत. पण त्या शुद्ध भगवंतांना स्वतःच्या स्वभावाची ओळख झाली नाही म्हणून काय काय करायला लागले? कोण लग्न करून घेतंय, कोण व्रत घेतंय, मुलाबाळांना जन्म देतात, व्यवसाय करतात, शेतीवारी करतात, शेतामध्ये काम करत खुरपं घेऊन काम करत बसतात, स्वयंपाक करायला लागलेत घरामध्ये, धुणं भांडी करायला लागलेत. हे सगळे शुद्ध भगवान आहेत. तर ती ज्ञानी व्यक्ती त्या सगळ्यांना म्हणते, अहो शुद्ध भगवान, तुम्ही साक्षात त्रिलोकीनाथ भांडी घासायला बसलाय. अहो शुद्ध भगवान, तुम्ही साक्षात त्रिलोकीनाथ आहात. तुमची जागा त्या सिद्धालयात आहे. तुम्ही आता काय करायला लागलाय? तुम्ही शेतामध्ये काम करायला लागलाय. किती दिनहीन झालाय. अंगावर कपडे फाटके आहेत तुमच्या. वरती ऊन लागायला लागले आणि स्वतःच्या स्वभावाच्या गारव्यामध्ये शांत राहायचं सोडलाय आणि बाहेरच्या उन्हात तापा लागलाय. का बरं तुम्ही असं करायला लागलाय? अहो शुद्ध भगवान, का तुम्ही सगळ्यांना आपलं आपलं म्हणताय, माहेश्वरी करता, क्रोध मान माया लोभ करता, आणि का कशाही करून स्वतःची शांती बिघडवून घ्यायला लागलाय? तुम्ही तसं करू नका. हे घर तुमचं घर नाही. हे सोबती तुमचे नाही आहेत. कारण किती पण दिवस किती पण वर्ष या घरात राहत असला तरी पण या घराला तुम्हाला सोडून जायलाच लागणार आहे. आणि किती पण परिजनांचं तुम्ही सेवा करत असाल तर सगळेजण स्वार्थी आहेत. त्यांचं स्वार्थ संपेपर्यंतच तुम्हाला सांभाळतील. ज्या दिवशी तुमच्याकडून त्यांचं स्वार्थ साधलं जाणार नाही त्या दिवशी योग्य जागा तुमची तरी दाखवून देतील. त्यामुळं जागे व्हा आणि स्वतःच्या शाश्वत घराकडे जाण्यासाठी मार्ग शोधा. स्वतःच्या स्वरूपाला ओळखा. स्वतःच्या स्वरूपाला ओळखला नाही त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरात जायला तयारच नाही आहात. कारण हे घर तुमचं नाही आहे. हे शेजारी पाजारी हे तुमचे शेजारी पाजारी नाही आहे. साक्षात तुमची जागा त्या सिद्धालयात आहे. तेच सगळे शेजारी पाजारी जे अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख स्वरूपी, अनंत वीर्य स्वरूपी आहेत. ते खरं म्हणजे तुमचे शेजारी आहेत. ती जागा तुमची स्वतःची जागा आहे. ते सिद्धालय हे घर तुमचं स्वतःचं घर आहे. कुठे भटका लागलाय? अहो सिद्ध भगवान, तुम्ही का रागद्वेष करायला लागलाय? का रडायचं पडायचं करायला लागलाय? कुणासाठी करताय? तुमच्यासाठी? बिलकुल नाही. रडणं पडणं रागद्वेष करणं तुमचा स्वभाव नाहीच मुळी. मग तरी पण तुम्ही ते का करता? जे तुमचं नाही, जे तुम्ही नाही आहे ते.
तुम्ही स्वतःला ओळखलं नाही. तुम्ही स्वतःला ओळखलं नाही. तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतःला ओळखा आणि तुमच्या ठिकाणावर तुम्ही या. तुमच्या योग्य स्थानामध्ये तुम्ही या आणि स्थिर व्हा. असं कोण विचार करतंय? खरोखर सम्यक दृष्टी असून सुद्धा जो ज्ञानी आहे, समीचीन दृष्टी आहे, तो प्रत्येक व्यक्तीकडे बघताना ती व्यक्ती म्हणून तो बघत नाही. पर्याय दृष्टी ठेवत नाही. द्रव्य दृष्टी ठेवणार. द्रव्य दृष्टी ठेवणार. पर्याय दृष्टी बिलकुल ठेवणार नाही. पर्याय दृष्टी ठेवली तर रागद्वेष निर्माण होणार. आणि द्रव्य दृष्टी ठेवली तर बघताना त्या जीवाकडे बघताना त्याच्या अंतरंगात, त्या देहाच्या अंतरंगातील तो भावी भगवान असं जर आपण बघितलं तर त्यांच्याप्रती आपल्या मनात भाव कसे असतील? कसे भाव असतील? चांगलेच असणार आहेत ना? हा, विचार करा. म्हणजे आपली दृष्टी अशी पाहिजे, म्हणजे आपण जर अशी दृष्टी निर्माण केलो, कुणाबद्दल रागद्वेष पण होणार नाही, कुणाबद्दल क्रोध पण येणार नाही, ईर्ष्या पण निर्माण होणार नाही, मत्सर बुद्धी पण निर्माण होणार नाही. भले आज आपण दोघं जणी खूप भांडायला लागलोय, पण भविष्यात जेव्हा जागृती होईल, कळलं आपल्या चुका, तुम्हाला तुमच्या चुका आणि मला माझ्या चुका, आपण एकमेकांना क्षमा करणार, दोघं जण मिळून दीक्षा घेणार आणि दोघं जण मिळून मोक्षात जाणार की नाही? होते की तसं? प्रथमायुग मधल्या अशा अनेक कथा आपण वाचल्या. कट्टर शत्रू होते ते चांगले मित्र बनले, दोघं दीक्षा पण घेतले आणि एकाच वेळी मोक्षाला पण गेले. आता आगामी काळामध्ये रावण आणि सीता एकाच भावात मोक्षाला जाणार आहेत की नाही? रावण तीर्थंकर आणि ती गंधर्व परमेष्ठी, तिचा जीव. म्हणजे मागच्या 10 भावात एकमेकाला हाणलं, मारलं, खून केलं, काय 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 केलं. आणि आता त्यांचा स्नेह इतका स्नेह वाढलाय एकमेकांच्या बद्दल. लक्ष्मण धातकी खंडातनं जाणार आणि हे रावण भरत क्षेत्रात जाणार. सीता त्यांची गंधर्व होणार. विचार करा कसं असते. म्हणून आज कोण पण आपल्या बरोबर शत्रुत्व करत असतील तरी पण त्यांच्याकडे बघताना शत्रू म्हणून पाहायचं नाही, वैरी म्हणून पाहायचं नाही. कुठल्या जन्मातला वैरी आलाय कुणास ठाऊक. घडते की नाही खूप वेळा? तुमच्याच घरातली मुलं बाळ खूप भांडायला लागली तुमच्या बरोबर, तुम्हाला उलट सुलट बोलायला लागली, सहजपणे तोंडातून शब्द बाहेर पडतो की कुठल्या जन्मातला वैरी आलाय कुणास ठाऊक. सहजपणे राग आहे तो पण, म्हणजे क्रोध आहे तो पण, क्रोध शांत झाला, आपलाच मुलगा आहे राहू दे घ्या, लगेच सुरू असते. म्हणजे एकाच व्यक्तीला बघून पुन्हा पुन्हा भाव बिघडतात तरी भाव सुधारतात. भाव बिघडत तरी भाव सुधारतात का? एकतरी आपले परभाव आहेत म्हणून, मोह आहे म्हणून पण, आणि द्रव्य दृष्टी नाही म्हणून सुद्धा. जर द्रव्य दृष्टी असती तुम्ही काय विचार केला असता? हा भावी शुद्ध भगवान स्वतःला न ओळखल्यामुळं, स्वतःच्या स्वरूपाला न ओळखल्यामुळं कशा पद्धतीने व्यवहार करायला लागलाय बघा. आणि तुमच्या मनात जर असे भाव आले असते तर तुम्ही पण विसंवाद केला नसता. केला असता? कधीही केला नसता विसंवाद. विचार करा. पूर्वीचे दरोडेखोर होते ना, चोरी करणार लोक, दरोडेखोर करत, ते चोरी दरोडा करायचे काय, पण एका अर्थानं कणी एका बाजूनं त्याच्यात नैतिकता पण खूप असायची. त्यांच्यात नैतिकता पण खूप असायची. विचार करा. आणि ते खरोखर जर आले लोक आणि त्या घरात जर एखादा विद्वान व्यक्ती असेल, त्यांच्याकडे बघून तो काय विचार करायचा? भावी भगवान स्वतःच्या स्वरूपाला न ओळखता, स्वतःच्या अंतरंगातील उत्कृष्ट वैभवाला न ओळखता, स्वतःच्या वैभवाचा उपभोग न घेता तो बाहेर दुसऱ्यांच्या घरातलं वैभव चोरायला आलाय. किती अज्ञानपणा. कधी सुधारणार?
आणि बाहेरचं वैभव सोडून स्वतःच्या वैभवाकडे कधी जाणार तुम्ही? असं कळकळीनं त्यांना बघून त्यांनी चिंतन करायचे. म्हणजे किती महानता होती विचार करा. किती महानता होती. आपण सुद्धा असं व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये पण तशीच प्रवृत्ती, तशीच विचारधारा यायला पाहिजे की समोरच्या जीवाकडे बघताना अहो सिद्ध भगवान. तर मग त्यांच्या प्रती तुमच्या अंतरंगात असलेले रागद्वेष भाव असतील, ईर्ष्या असेल, वैर असेल, आपोआपच सुटणार आहे. वात्सल्य भाव आपोआपच निर्माण होणार आहे. दया आपोआपच येणार आहे. आणि किती पण मैत्री असतील आणि किती पण जवळचे लोक असतील तर ते पण अहो सिद्ध भगवान. आज नाही उद्या तुमची जागा पण तिथंच आहे जिथं आज अनंत सिद्ध भगवान आहेत. आणि माझी जागा पण तिथंच आहे. काही काळापुरता आपण या घरात राहायला आलेलो आहोत. इथं ना तुमचं काय आहे, इथं ना माझं काय आहे. जे आहे ते इथलंच आहे. इथं यायचं, कमवायचं, भोगायचं, टाकायचं, निघून जायचं. घेऊन तर काय जाणार नाही. परमाणू सुद्धा माझं नाहीये, परमाणू सुद्धा तुमचं नाहीये. मग कुणासाठी भांडायचं आणि कुणासाठी रागद्वेष करायचं? हे कळल्याशिवाय राहत नाही. आणि ती त्यालाच कळणार आहे खरोखर त्याला स्वतःच्या आत्म्याची जाणीव झाली किंवा आत्म्याची ओळख झाली. बाकी सगळ्यांना हे कळणार नाही. आणि कळलं तरी ओळख पण नाही खूप वेळा. तर मोह सुटत नाही. मोह सुटत नाही. जे माझं आहे माझं आहे, तुझं पण माझं आहे. होते की नाही खूप वेळा. पण हे सुटायला पाहिजे. तीव्र मोहाच्या उद्यामध्ये होत असते. परंतु कर्म काय आत्म्यापेक्षा खूप मोठा नाहीये. आत्म्यापेक्षा कर्म मोठा नाहीये. कर्माची शक्ती जरी प्रबळ असेल तरी आत्म्याची शक्ती कर्मापेक्षा पण मोठी आहे. पुरुषार्थ करत राहिलाच पाहिजे. नसेल तर काय होणार? संसार काय संपणार नाही. संसारातील दुःख काय संपणार नाहीत. संपणार नाहीये. आणि अशी दृष्टी आचार्यांची होती बरं काय. आचार्य प्रत्येक व्यक्तीकडे फक्त द्रव्य दृष्टीने बघायचे, पर्याय दृष्टीने कधी बघत नव्हते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल आचार्यांच्या अंतरंगातनं वात्सल्य कधी कमी झालं. कुठल्या पण व्यक्तीबद्दल एवढी विशालता त्यांची होती. यालाच म्हणायचं दर्शन विशुद्धी भावना. धर्मात काय सांगतात? पाप्याचा तिरस्कार करा, पापाचा तिरस्कार करा, पाप्याचा नाही. पाप कर्माचा तिरस्कार करा, त्या क्रियेचा तिरस्कार करा. पण ज्यांनी ती चूक केली त्यांचा तिरस्कार करू नका. कदाचित पुरुषार्थहीनता होती, कर्माचा उदय होता, अज्ञान अवस्था होता म्हणून त्यांनी चूक केली. पण कधी का होईना त्यांना त्यांची चूक लक्षात आली, प्रायश्चित्त घेतले तर ते धुवून स्वच्छ झाले. तुम्ही काय करणार? त्यांनी हे पाप केलं होतं, त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं म्हणत 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 बसणार आणि त्यांच्यापेक्षा जास्त बोलून पाप करू. होय की नाही? त्यामुळं पाप क्रियेचा तिरस्कार करा, म्हणजे त्याज्य करा, त्याग करून टाका, बघू नका तिकडं. पण जर खरोखर कोण पापी असेल तर त्याचं स्थितीकरण करा, त्याला धर्म मार्गामध्ये आणा, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या आणि त्याचं आयुष्याचं कल्याण होण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न आणि पुरुषार्थ करा. तर मग तुम्ही धर्मात्मा आहात. नसेल तर कुठले धर्मात्मा? आता अनेक जेलमध्ये हातकर्घ्याचं स्कीम काढलंय. होय की नाही? 100-100, 200-200 हातकर्घे. आणि हे सगळे जेलमधले कैदी जे अगदी अगदी म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकलेले होते, त्यांनी आता हातकर्घा चालवून 2 पैसे आपल्या बायको मुलांना पाठवतात आणि ते करता करता तिथं स्वाध्याय पण करायला लागले, त्यांना उपदेश पण केलं जातंय आणि त्यांची सुधारणा पण किती झाली.
आचार्यांना एकदा विचारण्यात आलं, आचार्य बाहेरच्या लोकांसाठी ठीक आहे, पण तुम्ही तुरुंगामध्ये हातकरघा काढण्याची संकल्पना का ठेवला? त्या पाठीमागे तुमचं काय चिंतन होतं, तुमचे काय विचार होते? आचार्य म्हणतात, गुन्हेगार हा कायमस्वरूपी गुन्हेगार नसतो. गुन्हेगार कायमस्वरूपी गुन्हेगार नसतो. गुन्हा करताना आवेश असतो मनामध्ये. त्या आवेशामध्ये आपण काय करतोय काय करत नाही हे कळत नाही, आणि गुन्हा घडून गेल्यानंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्या ज्या लोकांना पश्चाताप झालेला आहे आणि ज्यांना आपलं आयुष्य योग्य मार्गावर आणायचं आहे, सुधारायचं आहे आणि एक मनुष्य म्हणून जगायचं आहे, त्यांच्यासाठी आपण मदत करायला पाहिजे. त्यांच्यासाठी मदत करायला पाहिजे. 7व्या नरकातला जीव सुद्धा वर आल्यानंतर, सत्संगती प्राप्त झाल्यानंतर स्वतःचं आयुष्य सुधारून घेतोय की नाही? सुधारून घेतोय की नाही स्वतःचं आयुष्य? 3ऱ्या नरकापर्यंत भावी तीर्थंकर आहेत. 3ऱ्या नरकापर्यंत भावी तीर्थंकर आहेत. ज्या अर्थी नरकगतीचा बंद पडला त्या अर्थी ते खूप मोठे गुन्हे केलेत म्हणून तर नरकगतीचा बंद झालाय. खूप मोठे गुन्हे केलेत म्हणून नरकगतीचा बंद झालाय. म्हणून नरकगतीचा बंद झाला म्हणून नरकानं त्यांना काय कायमचं ठेवून घेतलं? आयु संपलं, वरती आले आणि त्यांच्या पंचकला निकाला आपण हजर राहतो. राहतोय की नाही? त्यांच्या पंचकला निकाला आपण हजर राहतो आणि त्यांच्या निमित्तानं उत्कृष्ट पुण्याची प्राप्ती करून घेतो. म्हणून कुठल्या जीवाची परिणती कशी बदलेल सांगता येत नाही. कुठल्या जीवाचे परिणाम कसे बदलतील आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण कसं होईल सांगता येत नाही. पण आपण मात्र निमित्त झाल्याशिवाय राहायचं नाही. कशासाठी? चांगल्यासाठी. कुणाच तरी चांगलं करण्यासाठी आपण निमित्त बनायला वेळ मिळाला तर बनायचं, जरूर बनायचं. जर जेलमधले कैदी सुद्धा हातकरघा चालवत चालवत चिंतन मनन केले, सत्संगती प्राप्त झाली, त्यांना स्वाध्याय करविणारे योग्य लोक भेटले आणि त्यांचं जीवन सुधारलं, कदाचित त्यांच्यापैकी 2-4 निकट भवी पण होऊ शकतील, असतील कदाचित निकट भवी सुद्धा. वाईट काय आहे? त्यामुळं सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी आपल्या हृदयातून वात्सल्य ओतप्रोत व्हायलाच पाहिजे. मग तो कुठल्या क्रियेतला आहे? तो नारकी आहे, तिर्यंच आहे, मनुष्य आहे, देव आहे, हे विचार करू नका. तो जीव आहे हे विचार. जीव आहे हे विचार करायचं आणि त्याच्यातल्या त्या अनंत स्वभावाकडे बघायचं, त्याच्यातल्या त्या भगवत स्वरूपाकडे बघायचं. क्रियेनं त्याच्यावर रागद्वेष तुम्ही करू नका आणि पर्याय बघून पण तुम्ही रागद्वेष करू नका. त्याचा ओरिजिनल स्वभाव काय आहे, मूळ स्वभाव, त्याचं अस्तित्व कशा पद्धतीने आहे ते बघा. ती बघायची जर दृष्टी तुमच्यात निर्माण झाली तर ना तुमचे कोण शत्रू आहेत ना तुमचे कोण मित्र आहेत. सगळेजण तुमच्यासाठी भगवानच आहे. आणि मग कोण आपल्या भगवंतासाठी चुकीचं वागतोय काय, वाईट वागतो काय? नाही वागत. आता वर्तमान काळचे भगवान आहेत विराजमान, त्यांची आपण पूजा करतो की नाही? पण ते साक्षात आपल्या समोर नाही आहेत, प्रतिमा रूपात आहेत. पण भविष्यकाळात जे भगवान होणार आहेत ते साक्षात आपल्या समोर आहेत ना, आहेत की नाही? मग त्यांची पण पूजा करायची आहे तुम्हाला. आपण अर्घ्य देतोच की, पण त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची. त्यांची पूजा कशी करायची? त्यांच्याबरोबर वात्सल्यपूर्ण व्यवहार करून त्यांची पूजा करायची. त्यांच्याशी विसंवाद साधायचं नाहीये, त्यांना अडचणीत आणायचं नाही, त्यांना संकटात ढकलायचं नाही, त्यांचा तिरस्कार कधी करायचं नाही. आदर सन्मानपूर्वक, बहुमानपूर्वक त्यांच्यासोबत व्यवहार करायचा. मग व्यवहारात खऱ्या अर्थानं त्यांची पूजा तुम्ही केला
व्यवहारानं पूजा केला आहे ना म्हणायचं. फक्त आपल्या दृष्टीमध्ये समीचिंता पाहिजे हे सगळं करायला. दृष्टीमध्ये समीचिंता असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच आपल्याकडनं घडायला सुरुवात होतात. जर समीचिंता नसेल तर काय घडणार आहे? आपणच आपल्याला ओळखत नाही, दुसऱ्यांना ओळखायचं फार लांब. होते की नाही असं? त्यामुळे आपण आपल्या दृष्टीमध्ये समीचिंता निर्माण करायचं प्रयत्न करायचं. वीतराग परमात्मा जिनेन्द्र भगवंत के द्वारा प्रतिपादित वचन अर्थात शास्त्र ही बोलने व सुनने योग्य है। मिथ्या दृष्टियों के द्वारा रचित शास्त्र न कथन करने योग्य है और न सुनने योग्य है। शिष्टों के वचन को स्मरण करते रहना वह असली मौन है। बाकी नहीं बोलने पर भी चित्त में दुष्चिंतन करना वह पशु मौन है। छान सांगितलं बघा. खरं शास्त्र कुठलं आहे? देव, शास्त्र आणि गुरु. खरं शास्त्र कुठलं आहे? जे शास्त्र वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी, म्हणजे साक्षात अरिहंत परमेश्वरीने प्रतिपादन केल्यानंतर गंधर्व परमेश्वरीने त्याला लिपिबद्ध केलं, ते खरं शास्त्र. आणि ते शास्त्र वाचण्यायोग्य पण आहे, सांगण्यायोग्य पण आहे आणि ऐकण्यायोग्य पण आहे. पण वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी म्हणजे साक्षात अरिहंत परमेश्वरीने सांगितलेलं शास्त्र सोडून तुम्ही इतर शास्त्रांना वाचत असाल आणि त्याप्रमाणे अनुकरण करत असाल तर ते शास्त्र सम्यक्त्वाला धरून नसतात. कारण मिथ्या दृष्टी व्यक्तींबरोबर व्यक्तींच्याकडून रचलेलं शास्त्र कधी सम्यक दर्शन निर्माण करणार आहे तुमच्यात? तुम्हाला सुख देणार आहे? नाही. त्यामुळं तुम्ही सम्यक दृष्टी पण होणार नाही आणि सम्यक मार्ग पण तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मिथ्या दृष्टीने रचलेलं शास्त्र कधी वाचायचं नाही, ऐकायचं पण नाही आणि आपल्यासोबत ठेवायचं सुद्धा नाही. कारण ते शास्त्र आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी कथन करणे योग्य पण नाही आणि श्रवण करण्यायोग्य सुद्धा नाही. पुढे काय म्हणतात? शिष्टों के वचन को स्मरण करते रहना वह असली मौन है. आता मौन फक्त शब्दांना असते काय? मौन फक्त शब्दांना नाही. वडापाव सगळं काय नको भाऊ. आणि ते चॉकलेट पण जरा तुम्ही कुठं परदेशला गेला तर चॉकलेट सुद्धा आणू नका बघा. आता चॉकलेट पण खायचं नाही जास्त बाळा. होय. शाळेमध्ये बोलायचे लिंक तुटते. काय सांगाल? मौन काय सांगू बघा. फक्त वचनानं मौन धरलं जात नाही. मन, वचन आणि काया तिन्ही योगानं मौन धारण करायला पाहिजे. तुम्ही जर मौन धारण केला, वरून तुम्ही शब्द उच्चारण करत नाही, पण आतून विचारांचं चक्र चालू आहे आणि मनानं कुणाबरोबर तरी बोलायला लागलाय, मनानं कुणाच तरी ऐकायला लागलाय, मनातूनच कुणाला तरी काहीतरी सांगायला लागलाय, होय की नाही? खऱ्या अर्थानं मौन झालं नाही. मौन हे बघा, मनात आपोआप विचार येणं वेगळं आणि तुम्ही विचार करणं वेगळं. मनात जरी आपोआप विचार जरी आले तर त्या विचाराशी समरस होऊन तुम्ही त्या विचारांना रिस्पॉन्स द्यायचं नाही किंवा त्या विचाराला प्रत्युत्तर पण द्यायचं नाही. फक्त त्या विचारांना तुम्ही साक्षीभाव होऊन बघायचं. नसेल तर त्याला पशुमौन म्हणतात, पशुमौन. आणि तुम्ही मौन धारण करून मनातल्या मनात वीतराग सर्वज्ञ हितोपदेशीने सांगितलेलं स्मरण चिंतन करत असाल, एखादा श्लोक
पठण करत असाल, भक्तिपाठ करत असाल किंवा म्हणत असाल, तरी पण ते मौनच आहे. आणि वर्ण मौन धरलंय आणि आतून येरझाऱ्या घालायलात म्हणून इकडनं तिकडं तिकडनं. तोंड बंद आहे हो, पाय कुठं बंद आहे आणि मन कुठं बंद आहे. आणि मग कोण काय विचारलं येरझाऱ्या का घालायला लागलाय, तोंडावर बोट ठेवायचं आणि म्हणायचं 1 तासानंतर बोलतो मौन आहे. होते की नाही, होते की नाही सांग. अशा लोकांना मी बघितले बरं काय, 10-15 येरझाऱ्या घालायला लागल्या. मला राहावं नाही एवढी काय येरझाऱ्या घालायला लागल्या. जाऊन विचारले, का घालायला लागल्या एवढ्या येरझाऱ्या, काय प्रॉब्लेम झाले, काय एवढं अशांत का वाटायला लागलाय. तर त्यांनी मला सांगितलं खुणवून मौन आहे. तोंडावर बोट ठेवून सांगितलं मौन आहे. आणि घड्याळाकडे सांगितलं 1 तास. आणि 1 तासानंतर तुमच्याशी मी बोलते. ठीक आहे. 1 तासानंतर भेटल्या. मी विचारले, खऱ्या अर्थाने मौन होतं काय तुमचं? होतं की म्हणून तर तुमच्याशी बोललो नाही. मग फक्त शब्दापुरतं मौन होतं काय? कायचं पण मौन पाहिजे ना, कायचं मौन पण पाहिजे होतं ना. तर मला म्हटले, काही वेळेनंतर मला काही लोक भेटायला येणार आहेत. आता त्यांच्याशी डिस्कशन करताना काय काय बोलायचं हे विचार करत. कारण कसे लोक भेटायला येणार आहेत, एक बैठक बसणार आहे आणि असे काही प्रसंग घडलेले आहेत आणि माझी भूमिका खूप मोठी आहे त्यामध्ये. मग मी त्यांना विचारले, म्हणून तुम्हाला एवढा मोठा आवेश होता काय चालताना सुद्धा, की 2 तासानंतर त्यांना काय काय बोलायचं हे सगळं तुम्ही विचार करत होता. तर बरोबर म्हणताय. तुम्ही कसं ओळखला? तर चालताना पण तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते, ज्या पद्धतीने तुम्ही चालत होता, येरझाऱ्या घालत होता, त्याच्यावरनं तुमच्यात अस्वस्थता किती हे जाणवत होतं. तुम्ही एकदा मातांच्यावर चर्चा करा आणि त्याला पण मौन म्हणतात का विचारून घ्या. म्हणजे अशा क्रियेला पण मौन म्हणतात काय विचारून घ्या. झालं. त्या दिवशीचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी विचारलं त्याने, की माताजी असं घडते माझ्याकडनं खूप, मी मौनाचा नियम घेतो पण माझ्यासमोर एवढे कार्य आहेत आणि त्या मौनाच्या वेळी मी त्या नंतर काय काय करायचं, ते कार्य कसं कसं करायचं, काय काय करायचं असं मी विचार करत असते. चालते की नाही. तर माताजी म्हटल्या, मौन याचा अर्थ मौनच. तुमच्या आत्म्यासंबंधी तुम्ही काही पण करत असला, विचार करत असला, चिंतन करत असला, मनन करत असला, किंवा देवशास्त्र गुरु संबंधी जर तुम्ही विचार चिंतन मनन करत असला, तरी पण तुम्ही मौन आहात. आणि जर स्वतःच आत्मतत्व, वर्तमान काळातला भगवान आणि भावी भगवान यांना सोडून जर तुम्ही बाकीचं काही पण विचार चिंतन मनन करत असाल, तर तुम्ही तोंडाने गप्प जरी बसला असला तरी पण मौन नाही. आणि त्यात तुमच्या कर्माची निर्जरा होणार नाही. फक्त 30% पुण्य मिळणार. 33% कसं? मन, वचन, काया, 3 भाग करायचे हो. मग फक्त शब्द उच्चार केला नाही, पण कायानं पण चालू आहे तुमचं कार्य, ते पण मिळालं नाही 33%. आणि मनाचं पण 33% मिळालं नाही. फक्त वचन उच्चार केला नाही म्हणून तुम्हाला 33% पुण्य लावलं, पण 66% पुण्य गेलं. हे सगळं आपल्याला शिकण्यासारखं आहे, विचार करण्यासारखं पण आहे. आपल्याकडनं पण हे घडत असतात खूप वेळा, व्यवहारात आहे तोपर्यंत आपल्याकडे घडत असतात या सगळ्या गोष्टी. म्हणून मी मुद्दाम सांगितलंय की आपण असा विचार करायचा, कमीत कमी 50-60% तरी, 50% जर पासिंग व्हायला पाहिजे की कमीत कमी. डिस्टिंक्शन नाही मिळालं तरी पण बरोबर आहे की नाही. कारण 33%ला काय कोण पास होत नाही. 33%ला पासिंग आहे नाही होत. 10वी पर्यंत, 10वी का 12वी पर्यंत 35 आहे, तिथून पुढे 50%चं पासिंग. हे आपण विचार करायचं बरं काय.
त्यामुळे आपल्याला समजून घेतलं ना तर सगळ्या क्रिया सोप्या होतील. म्हणून म्हणतात जे चांगले वचन आहेत त्यांना स्मरण करत राहिला तरी पण ते मौनच आहे. परंतु इतर काही पण जर बोलत असेल, दुष्चिंतन करत असाल तर त्याला मौन म्हणायचं नाही, त्याला पशु मौन म्हणतात. पशु मौन म्हणतात. जो साधू या कोई संयमी मौन पूर्वक भोजन करते हैं, उनके संबंध में शावकगण कहते हैं कि इस साधु को जिह्वा की लोलुपता नहीं है. जो साधु या कोई संयमी मौन पूर्वक भोजन करते हैं, उनके संबंध में शावकगण कहते कि इस साधु को जिह्वा की लोलुपता नहीं है. जो पदार्थ देवे उन्हीं से संतोष पूर्वक ये तृप्त होते हैं. इनका तप ही सचमुच में तप है. ज्ञान ही वस्तुतः ज्ञान है. इत्यादि प्रकार से लोग उनकी प्रशंसा करते हैं. म्हणजे मौनपूर्वक शावक असू दे किंवा साधू असू दे, मौनपूर्वक जर आहार घेत असतील तर लोक सुद्धा त्यांची प्रशंसा करतात. कारण त्यांना जीवाला लोलुपता बिलकुल नाही. आपण काय देऊ त्यांच्या हातामध्ये ते संतोषपूर्वक ग्रहण करतात आणि त्यामध्ये तृप्त होतात. त्यांनी काही सुद्धा याचना करत नाहीत. आणि हे संतोषपूर्वक आहार ग्रहण करणं त्यांना जमते जे खरोखर खऱ्या अर्थाने तपस्वी आहेत. बाकीच्यांना जमत नाही बरं काय. खऱ्या अर्थानं तपस्वी आहेत त्यांनाच हे सगळं जमणार, बाकीच्यांना जमत नाही. आणि त्यामुळे ती तपस्वी पण आहेत, ज्ञानी पण आहेत. ज्ञानी काय आहेत, मी आहार कशासाठी ग्रहण करतोय, शरीर दष्टपुष्ट करायला नाही, रत्नत्रयाची आराधना करण्यासाठी आहार ग्रहण करायला लागलो. फक्त हे भरायचं आहे, खड्डा भरायचा आहे, खड्डा पोटाचा खड्डा भरायचा आहे. मग काय हातात येईल त्या खड्ड्यात ढकलायचं. तुम्ही जरा रेंज मध्ये या की. ते लेफ्ट झाले दिसते, म्हणजे त्यांचा आवाज बंद आहे. कुणाचा? माझा आवाज बंद आहे. Sorry. काय काय होते माहित आहे, साधू विचार करतात फक्त खड्डा भरायचा आहे. मग खड्डा भरायचा असल्यामुळं काय हाताला येईल ते आपण खड्ड्यात टाकतो का नाही भरायचं म्हणून. हा, दीदीचा आधी आवाज येत नव्हता. आधी काय सांगितलं थोडं सांगा ना. मी हे सांगत होते, जो साधु या कोई संयमी मौन पूर्वक भोजन करते हैं, उनके संबंध में शावकगण कहते हैं कि इस साधु को जिह्वा की लोलुपता नहीं है. म्हणजे मौनपूर्वक भोजन करणाऱ्यांना म्हणतात जिवेची लोलुपता नाही, कारण मौन असल्यामुळे त्यांनी काही याचना करत नाहीत. मोह सोडलेला आहे पूर्णपणे. तेच खरे तपस्वी आहेत, ज्ञानी पण आहेत. तपस्वी पण आहेत, ज्ञानी पण आहेत. कारण का ज्ञानी का आहेत, त्यांनी आत्मतत्वाला आणि शरीराला ओळखलेलं आहे. रत्नत्रयाची आराधना करण्यासाठी आपण आहार ग्रहण करायचा आहे, फक्त शरीर धष्टपुष्ट करण्यासाठी आहार ग्रहण करायचं नाही, होय की नाही. मग रत्नत्रयाची आराधना करायचं आहे म्हटल्यानंतर पोट भरलं तर झालं. ते पोटात काय टाकलं ह्याच्याशी संबंध नाहीये. पोटात काय टाकलं संबंध नाहीये. फक्त त्याग केलेल्या वस्तू त्यांनी ग्रहण करणार नाही. पण जे ग्रहण करतात त्यामध्ये चटणी आहे की नाही, मीठ आहे की नाही, तळलेलं आहे काय, भाजलेलं आहे काय, शिजवलेलं आहे काय, कच्चं आहे, काही चौकशी करत नाही. जे हातात आलं ते पोटात टाकलं. त्यांनी खाण्यासाठी जगत नाहीत, जगण्यासाठी खातात. जगण्यासाठी एवढं अन्न पर्याप्त आहे, बस तेवढं ग्रहण करायचं. इकडं तिकडं बघायचं नाही, कारण तेवढं त्यांनी स्वतःच्या इच्छेला मारलेले असतात, इच्छेला शांत केलेले असतात, म्हणून ते खरे तपस्वी आहेत.
कारण इच्छा निरोध परमतपहा म्हणतो की नाही आपण, अंतरंगामध्ये वेगळे वेगळे व्यंजन ग्रहण करण्याची अनेक इच्छा असतात आणि स्वस्त बसू देत नाहीत. सकाळी कुठला पदार्थ करायचा आणि संध्याकाळी कुठला पदार्थ करायचं नियोजन असते. आणि त्यात जरा कमी जास्त झालं की नाही तर भांडी इकडच्या कडेला तिकडं आणि तिकडच्या कडेला इकडं. होते की नाही? होते की नाही सांगा. का रचनेवर संयम नाही? हा, होतंय, नक्की होतंय. हा, का होतंय? रचनेवर संयम नाही. हा, रचनेवर संयम नाही. आणि त्या रचनेवर अन्न किती उशीर टिकतंय? खचून एक अर्धा मिनिट. घशाखाली गेले की पोटाला तर काहीच कळत नाही तुम्ही काय खाल्लं आणि काय नाही. पण त्या अर्धा मिनिटासाठी एवढे मोठे मोठे रागद्वेष होतात. मग कुठे आहे तपस्या? कुठे आहे इच्छा निरोध? इच्छा निरोध कुठे आहे? तपस्या फक्त साधूच करतात काय? आपण सुद्धा करू शकतो की. जे जसं आहे तसं ग्रहण करायचं, जे जसं आहे तसं ऍडजस्ट करायचं. करायला पाहिजे काय नको? तर खऱ्या अर्थानं तुम्ही धर्मात्मा आहात. नसेल तर कुठे धर्मात्मा? छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर रागद्वेष होत असेल तर. म्हणून म्हणतात ते खरे तपस्वी आहेत, ते ज्ञानी आहेत आणि अशा लोकांची त्रिलोकामध्ये प्रशंसा होत असते. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी हे समजून घ्यायचं आणि मौनपूर्वक राहायचा प्रयत्न करायचा, मौनपूर्वक भोजन करायचा प्रयत्न करायचं. किती पण प्रतिकूलता आली असेल, जवाब न देणं ही लाजवाब आहे. सहजपणे ती प्रतिकूलता निरस्त झाल्याशिवाय राहत नाही. जवाब न देना ही लाजवाब है. आचार्यंचं वाक्य आहे. शब्द पंगू है, जवाब न देना ही लाजवाब है. शब्द पंगू आहेत. तुम्ही किती पण समोरच्या व्यक्तीला समजावून सांगायला लागला, जोपर्यंत तो समजून घेण्याची मनाची तयारी नसते तोपर्यंत दिवसभर बोलला तरी पण तो समजून घेणारच नाही. त्या व्यक्तीमध्ये जर समंजसपणा नसेल आणि त्याची तयारी नसेल मानसिक, तर तुम्ही काहीतरी सांगायला लागला आणि ऐकायला पाहिजे आणि त्यांची पण बाजू समजून घ्यायला पाहिजे. तोपर्यंत समजून घेणार तुम्ही दिवसभर बोला तरी पण. त्यापेक्षा आचार्य म्हणायचे, अशा व्यक्तींसमोर आपण कधीही तोंड उघडायचं नाही जिथं आपली एनर्जी वाया जाते, आपली ऊर्जा वाया जाते. उत्तरच द्यायचं नाही. तुमचं उत्तर न देणं हेच खूप मोठं उत्तर आहे त्या व्यक्तीसाठी. कारण त्यांच्या लक्षात येतं की बाबा काय बोलून माझ्यासमोर उपयोग नाही, हे त्यांना कळलंय म्हणून त्यांनी बोलत नाही. लक्षात. त्यामुळं मौन धारणा, मौनम सर्वार्थ साधनम, एवढं लक्षात घ्यायचं. जेवढी साधना करता येईल तेवढी साधना करायची, कर्मयोजना करायचं, स्वतःला शांत करायचं, संतोषी वृत्तीनं अंतराय कर्माचं बंद होतंय बरं काय. अंतराय कर्माचं बंद होतं. अंतराय कर्माचं बंद होतं. स्वाध्याय चालू असताना आपण इतर गोष्टी चर्चा करत असेल आणि स्वाध्याय डिस्टर्ब होत असेल तर अंतराय कर्माचं बंद होतं. एवढं आपण जेवढं जमलं तेवढं हळूहळू साधनेला सुरुवात करायचं. पण साधनेला सुरुवात करायची, दृष्टीमध्ये समीचिनता यायला पाहिजे. असेच विचार चिंतन म्हणून आणायचा प्रयत्न करायचं. जेवढं जमलं तेवढं स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. शांत शांत शांत. कुणालाही सांगायचं नाही शांत राहा, स्वतःला सांगायचं शांत राहा. पावलोपावली प्रतिकूलता येत असते, संसारात येते की नाही. शांत राहा शांत राहा म्हणायचं नाही कुणाला, स्वतःला सांगायचं शांत राहा. मग शांत राहू शकतो आपण. उपदेश दुसऱ्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी करायचं. तुम्ही सगळेजण स्वाध्याय ऐकताय म्हणून मी सांगते, खरं माझी विशुद्धी एवढी वाढते कारण प्रत्येक वेळी ती दृष्टी माझ्याकडेच असते. कारण सकाळपासून माझ्याकडे पण काहीतरी थोड्याफार चुका झालेल्या असतात, होय की नाही. पण ते स्वाध्याय करताना लक्षात येते की बाबा सकाळी असं झालं होतं किंवा दुपारी असं झालं होतं, लक्षात येते आपोआपच. त्यामुळं मी जरी तुम्हाला सांगत असेल तर पण तुम्हाला मी काय सांगत नाही, तुमच्या निमित्ताने मला सांगायला लागले. आणि आमच्या भावनेची विशुद्धी वाढते, तुमच्या पण भावनेची विशुद्धी वाढावी अशी माझी अपेक्षा आहे. ओम नमः. दीदी सांगतासा म्हणून आम्ही पण हे व्हायला लागलंय, सुधरायला लागलंय. नाहीतर कुठलं. आम्हाला पण कळतंय काय चुकतंय ते. हे कळणंच फार महत्वाचं आहे. ह्यालाच खरं स्वाध्याय म्हणायचं. फक्त वाचन करणं म्हणजे स्वाध्याय नाही. रोज आम्ही पण रात्री हे करतो की आपलं काय चुकलंय दिवसभरात. होय होय, करायलाच पाहिजे. आणि त्याचं प्रायश्चित्त पण म्हणजे
वंदना हे करत. होय फार चांगलं. आता जे दीदी सांगितलं ना की हम्म. भविष्यातले देव पण समीचीन आपल्या सोबत आहेत वगैरे काय ते जरा कळलं नाही हो काय त्याचा अर्थ म्हणजे काय काय कळलं नाही सांगा. म्हणजे आता जे आपण बोलला ना तुम्ही की भविष्यातले देव पण म्हणजे आपल्या समोर आहेत किंवा आपण त्यांच्या हम्म. बरोबर आहोत हम्म. म्हणजे काय ते जरा कळलं नाही. म्हणजे आपण जेवढे पण एकमेकांसोबत राहतो ना, जेवढे पण जीव एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जेवढे पण जे जे भवी जीव आहेत ते भव्य आहेत म्हटलं तर भावी भगवान आहेत. आज नाही उद्या ते भगवान होणार, अनंत काळानंतर होतील, असंख्यात काळानंतर होतील, संख्यात काळानंतर होतील. जे जे भव्य आहे ते सगळे भावी भगवान आहेत. हा, मग ते आपल्या शेजारी पाजारचे असतील, आपल्या सोबतचे असतील, आपल्यासोबत उठबस करायला लागलेत, बरोबर. पण आपण काय करायला पाहिजे, त्यांच्याकडे बघताना पण हे सुद्धा भावी भगवान आहेत ही द्रव्य दृष्टी ठेवायची. फक्त ती स्त्री आहे, ती आई आहे, ती बहीण आहे, ती लेक आहे, किंवा तो वडील असतील, तुमचे पती असतील, भाऊ असतील, म्हणजे असं त्या पर्यायाकडे बघून रागद्वेष करत बसायचं नाही. त्यांच्याकडे चुका जरी झाल्या असल्या किंवा त्यांच्याकडे काय प्रतिकूलता जरी घडली असेल तर तुम्ही त्यांच्याकडे द्रव्य दृष्टी ठेवला. द्रव्य म्हणजे आत्मद्रव्याकडे बघायची दृष्टी. आत्मा दिसतोय काय, आत्मा दिसत नाही, पण या देहामध्ये आत्मा विराजमान आहे. तो आत्मा या देहापासून पूर्ण वेगळा आहे आणि तो भावी भगवान आहे. आज नाही उद्या त्याच्या चुका कळल्यानंतर तो सुद्धा प्रायश्चित्त घेऊन योग्य मार्गाला लागणार आहे. मग आपण कशाला रागद्वेष करायचं असं ठरवायचं. एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे किती पण जर कोणाला आपलं आपलं म्हटला तरी पण कोण आपलं होणार नाहीत. प्रत्येक आत्म्याचं अस्तित्व वेगळं आहे. त्यांनी आहेत आणि तुम्ही आहात. तुम्ही म्हणजे त्यांनी नाही, त्यांनी म्हणजे तुम्ही नाहीये. पूर्णपणे एकमेकापासून आपण सगळेजणी भिन्न आहोत. सगळेजण भिन्न आहोत. काही काळासाठी आपण एकमेकांसोबत आहोत, पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. कारण प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत. कर्म कसे वेगळे असेल तसे मार्ग पण वेगळे आहेत. हा, इथून समाधी झाल्यानंतर तुम्ही कुठल्या मार्गाने कुठल्या जगात जाणार, मी कुठल्या जगात जाणार, मी कुठल्या गावात, तुम्ही कुठल्या गावात, मी कुठल्या स्वर्गात, तुम्ही कुठल्या स्वर्गात, कुणाला माहित आहे? काहीच माहित नाही. सोबत आहे तोपर्यंत आहे. त्यामुळं त्यांच्याकडे बघून आपण रागद्वेष करायचं नाही, मोह निर्माण पण करायचं नाही, शत्रू पण नाही, मित्र पण नाही. तो पण एक जीव आणि मी पण एक जीव. तो पण भावी भगवान आहे. जर भावी असेल तर मी पण भावी भगवान आहे. त्यामुळं त्यांच्याकडे बघताना ते भावी भगवान आहेत असं बघायचं. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये त्यांच्याबद्दल प्रतिकूलता म्हणजे प्रतिकूल भाव निर्माण होत, समता भाव निर्माण होतात आणि मग आपल्याला पण शांती लाभते. पटकन आपण विसरू शकतो कुठली पण गोष्ट घडली असेल तरी पण. जास्त राग पण निर्माण होत नाही आणि द्वेष पण निर्माण होत नाही. हे मला सांगायचं मगाशी. वंदना दीदी समजलं हा, समजलं जय जय. वंदना दीदी. जय जय. वंदना दीदी. जय जय. बोला की. मन एकाग्र करण्यासाठी काय करायचं? आता भक्तांबर ते म्हणताना म्हणतोय तोंडानं बघून, खरं डोक्यात विचार दुसरे असतात. त्यावेळेस असं काय करायचं? मग ह्या कधी प्रश्नाचं 21 उत्तर उद्या कडवं गेलं. देते. ऐकून घ्या. या प्रश्नाचं उत्तर उद्या देते, कारण मला 5 मिनिटात काय सांगता येत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर 5 मिनिटात हॅलो. सांगता येत नाही. आता 8:30 वाजून गेलेत. उद्या सुरुवातीला हा प्रश्न आपण घेऊया. म्हणजे बरं बरं चालेल. मनाचं स्वरूप काय आहे, मनातून कशा पद्धतीने विचारलाटा निघतात, त्याला शांत कसं करायला पाहिजे आपण, हा. आणि त्यासाठी वेगळे वेगळे प्रयोग काय करायचे हे सगळं मी तुम्हाला उद्या सांगते. कारण 2-3 बरं. मिनिटात 5 मिनिटात संपणार नाही. वंदना दीदी. जय जय. जय जय. कुभूमीचं माहिती पाठवलंय ते दीदी छान पाठवलंय सगळं. ठीक आहे, समजलं काय? हा. ठीक. वंदना. जिनवाणी म्हणूया. हॅलो वंदना दीदी. बोला की. हॅलो. तर हा आपण तुम्ही म्हणता कारण हे आपलंच आहे म्हणजे हे मोह कशावर करायचं नाही. पण नाहीतर ते कळतंय हे मोह करायचं नाही, हे आपलं नाही, हे एक आत्मा आहे, हे एक जीव आहे, आपण पण तसंच आपण आहोत. पण तरी पण किती केलं तरी पण ते मोह जात नाही. त्याच्यासाठी काय करायचं? मोह मग कमी काय नाही सांगते म्हटलं माहिती तर काय, पण तुम्ही ऐकून घ्या. हे इतक्या लवकर जाणार पण नाही. आनंदकाळचे संस्कार आहेत. पण हो. तुम्हाला तरी स्वतःचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा हम्म. तुम्ही स्वतःचं स्वरूप समजून घेतला आणि तुम्ही मी स्वतः तुमच्यापासून कशी पूर्ण भिन्न आहे, तुम्ही स्वतः माझ्यापासून कसं पूर्ण भिन्न आहात,
या भिन्नतेवर श्रद्धा ठेवला तर त्या क्षणापासून हळूहळू तुमचा मोह कमी व्हायला सुरुवात होते. हम्म. कारण का माहितीये का, त्या व्यक्तीला, त्या वस्तूला तुम्ही स्वतःच समजताय, ती माझी माणसं आहेत, ती आपली माणसं आहेत, आणि त्यामुळे त्यांच्याप्रती बरोबर. रागभाव निर्माण होतो. जोपर्यंत तुम्ही ती तुमची नाहीत, हे कोणते वेगळेच आहेत, कारण तुम्ही धारण केलेलं शरीर पण तुमचं नाहीये, तर हे कसं माझे असतील असं तुम्ही विचार करत नाही, तोपर्यंत मोह कधी सुटत नाही. आलं काही लक्षात? आपण बघा, आपल्या बरोबर आहे घरातल्या दीदी. लोकांबरोबर कसं व्यवहार करतो, तसं आपण हा. शेजाऱ्यांच्या घरात व्यवहार करतो काय? नाहीच की. शेजाऱ्यांच्या घरातल्या लोकांबरोबर इतका आपुलकीचा व्यवहार नसता जितका आपुलकीचा व्यवहार तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांबरोबर करताय. मग हो तुमची हो मुलं बाळ बरोबर किती आहे. पण चुकीचे असतील तरी पण तुम्हाला प्रिय आहेत, आणि शेजारचे हम्म. किती पण चांगले असतील तर तुम्हाला प्रिय नाहीत, कारण त्याला शेजाऱ्यांना शेजारीच समजताय. ते पक्क श्रद्धा नाही तुमचं, हे शेजारीच आहेत. हम्म. सदन पक्क आहे की नाही? शेजाऱ्यांना आहे शेजारी की. समजताय की नाही तुम्ही? शेजाऱ्यांना हो शेजारी बरोबर. समजताय, जरा बोलू नका. शेजाऱ्यांना हम्म. शेजारी समजताय म्हणून त्यांच्याप्रती तुमच्या मनामध्ये रागद्वेष होत नाही. पण हम्म. त्या शेजारची एखादी मुलगी तुमच्या घरात दिली गेली तर त्यांना तुम्ही हम्म. तुमचं समज, कारण ही आपली माणसं झाली, त्यांचा मोह निर्माण झाला की नाही? तसं हो तुम्ही बरोबर. काय करता, तुम्ही द्रव्य दृष्टी ठेवलेली नाहीये, पर्याय दृष्टी ठेवलाय. जहा हम्म. देह आपला नाही तहा ना आपला कोय. हम्म. तिथं शरीर माझं नाहीये, शरीर माझा शेजारी, हे सगळे शेजाऱ्यांचे शेजारी. हा? बरोबर आहे. मग बरोबर आहे. तुम्ही हे शेजारी कोण, मी कोण, माझं स्वरूप काय आहे, मी चैतन्य आत्मा आहे, हे पुद्गल आहे, पुद्गलाचं आणि आत्म्याचं स्वरूप स्वभाव जुळतं मिळतं नाही, पूर्णपणे हम्म. अलिप्त आहे, ह्याचं जोपर्यंत चिंतन मनन करत नाही, ह्याच्यावर उत्कृष्ट श्रद्धा जोपर्यंत ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या अंतरंगातला मोह कधीही कमी होणं त्रिकालात शक्य नाही. तिचा अभ्यास हम्म. करायला पाहिजे मोह कमी करण्यासाठी. आत्म्याच्या समजलं स्वरूपाचं दीदी. चिंतन मनन करायला पाहिजे आणि हा. उत्कृष्ट श्रद्धा ठेवायला पाहिजे. मग आपोआपच हा. मोह कमी होईल. तो पण होणार नाही. समजलं दीदी. वंदना. चला निर्वाणी म्हणूया. प्रभुदेव तुम्हारे पवित्र मुख से निशुत ज्योति तलवाणी, जग जन मन के मल को धोती, अतः कहाती जिनवा जग जग में जब तक सूरज चांद रहे, शीश नवाते कर रोमा, अब तक भविष्य